Hello students, I welcome you all in this lecture of pharmacology and toxicology. So in previous lecture we had completed the chemotherapy of fungal diseases. So in that chemotherapy we had seen the different drugs which shows their effect against the fungi, okay, and they act as an fungistatic or fungicidal drug. So that includes griseofulvin, nystatin, amphotericin B and other topical antifungal preparations which shows their effect against the different type of fungi, okay. So from today onward we will start chemotherapy of viral diseases, okay. So in that section we will see the different drugs which acts as an antiviral drugs, okay. Anti means against, viral means it is the drugs which show their effect against the viruses, okay. मग आपण ह्या सेक्शन अंडर ह्या चॅप्टरमध्ये आपण काय बघणार आहोत तर व्हायरसेस म्हणजे काय, मग हे व्हायरस जे आहेत त्यांचं ग्रोथ कशी होणार आहे, ओके. त्याच्यानंतर कोणते ड्रग्ज आहेत विच शोज देअर इफेक्ट अगेन्स्ट दिस व्हायरसेस, ओके. आणि मग ते कशी त्यांची ॲक्शन शो करणार आहेत, त्यांचे ॲडवर्स इफेक्ट काय आहे त्याचा स्टडी आपण इथे अँटीव्हायरल ड्रग्जमध्ये करणार आहोत, ओके. सो तुम्हाला माहिती आहे की व्हायरस जे आहेत दोज आर द मायक्रो ऑर्गॅनिझम्स, ओके. जसं बॅक्टेरिया आणि फंगा आहेत तसेच व्हायरसेस आहेत, बट जर त्याला आपण फंगा आणि बॅक्टेरियासोबत कम्पेअर केलं तर व्हायरसेस आहेत की जे खूप डिफरंट आहेत, ओके. जसं फंगाय आणि जे काही बॅक्टेरियल सेल्स आहेत त्याला आपण इन विट्रो काय करू शकतो, ग्रो करू शकतो कल्चर मीडियावर, त्यांना आपण इझिली ग्रो करू शकतो, ओके. पण तसं व्हायरसचं नाही आहे. व्हायरस जे आहे ते आपण इन विट्रो मोस्ट ऑफ द केसेस ग्रो करू शकत नाही. इन केस ऑफ वेअर दॅट लॅबोरेटरी विच कंटेन्स द स्पेशलाइज्ड टेक्निक्स, सो त्या केसमध्ये होऊ शकतं, पण दिस इज अ रेअर केसेस, ओके. त्याच्यानंतर त्याचे डिफरंट स्ट्रक्चरल फीचर्स आपण बघितले. सो दो स्ट्रक्चरल फीचर्स आर डिफरंट, ओके. सो त्याच्यामुळे अँटीफंगल किंवा अँटीबायोटिक्स जे ड्रग्ज आहेत विच डज नॉट प्रोड्युसेस एनी काइंड ऑफ इफेक्ट ऑन दॅट व्हायरसेस, ओके. सो त्याच्यामुळे हे जे अँटीफंगल किंवा अँटीबायोटिक्स कॅटेगरीचे जे ड्रग आहेत ते व्हायरसेसवर कोणताही इफेक्ट शो करत नाहीत, ओके. तसंच आपण बघितलं होतं की जे अँटीबायोटिक्सचा आपण स्टडी केला आहे, अँटीफंगल ड्रग बघितलेले आहे, त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की ते ड्रग आपण जेव्हा ॲडमिनिस्ट्रेट करतो सो दॅट ड्रग्स शोज देअर ॲक्शन स्पेसिफिकली ऑन दॅट मायक्रो ऑर्गॅनिझम. म्हणजे ते अँटीबायोटिक्स असतील ते बॅक्टेरिया अगेन्स्ट ॲक्शन शो करणार आहेत, फंगल्स अँटीफंगल असतील तर ते फंगाय अगेन्स्ट ॲक्शन शो करणार आहेत, ओके. बट अँटीव्हायरल कॅटेगरीचे जे ड्रग्ज आहेत विच प्रोड्युसेस देअर इफेक्ट ऑन द आवर होस्ट बॉडी ऑल्सो, ओके. सो असे डिफरंट टाईपचे जे काही फीचर्स आहेत, सो दिस व्हायरसेस आर डिस्टिंक्टली सेपरेटेड फ्रॉम दॅट फंगा अँड बॅक्टेरिया, ओके. सो फर्स्ट आपण बघूया की व्हायरसेस म्हणजे काय, ओके. सो व्हायरस इज सब मायक्रोस्कोपिक इन्फेक्शियस एजंट दॅट रिप्लिकेट्स ओनली इनसाइड द लिव्हिंग सेल्स ऑफ ॲन ऑर्गॅनिझम, ओके. So these viruses are submicroscopic infectious agent, okay, and those replicates only inside the living cells. सो त्याचं जे रिप्लिकेशन आहे, मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे त्याची जी ग्रोथ आहे ती ग्रोथ फक्त लिव्हिंग सेल्समध्येच होते, ओके. मीन्स त्यांना मल्टिप्लिकेशनसाठी एका होस्ट बॉडीचीच गरज लागते, ओके. इन विट्रो त्यांचं ग्रोईंग किंवा मल्टिप्लिकेशन जे आहे ते पॉसिबल नाही आहे, ओके. सो व्हायरसेस इन्फेक्ट ऑल टाईप्स ऑफ लाईफ फॉर्म फ्रॉम ॲनिमल्स अँड प्लांट्स टू मायक्रोऑर्गॅनिझम इन्क्लुडिंग बॅक्टेरिया, ॲर्चिया, ओके. सो हे जे व्हायरसेस आहेत ते सगळ्यांना इन्फेक्ट करू शकतात. इवन बॅक्टेरियालासुद्धा, ॲर्चियालासुद्धा, म्हणजे फंगा डिफरंट टाईपचे फंगा आहेत त्यांनासुद्धा हे व्हायरसेस त्यांचं इन्फेक्शन करतात. तसंच व्हायरल डिसीजेस जे आहेत ते प्लांट, ॲनिमल्स, ओके, अलॉंग विथ द ह्युमन बिंग्स. सो सगळ्यांना इन्फेक्ट करायची कॅपॅसिटी ह्या व्हायरसेसमध्ये आहे, ओके. So these viruses are generally obligatory intracellular parasites, okay. So they are the intracellular parasite. Intracellular in the sense फक्त इनसाइड सेल ते त्यांची ग्रोथ करू शकतात, मल्टिप्लिकेशन करू शकतात, ओके. विथ नो ग्रोथ और रिप्रोडक्शन इन विट्रो एक्सेप्ट इन सम व्हेरी स्पेशलाइज लॅबोरेटरी टेक्निक्स, ओके. खूपच स्पेशलाइज लॅबोरेटरी टेक्निक प्रोव्हाइड करूनच आपण त्यांची ग्रोथ इन विट्रो करू शकतो, नाहीतर त्यांची इन विट्रो ग्रोथ जी आहे ती पॉसिबल नाही आहे, ओके. अटेम्प्ट्स टू फाइंड द अँटीव्हायरल ड्रग्स हॅव नॉट बीन व्हेरी सक्सेसफुल. देअर यूज इज कॉम्प्लिकेटेड ॲज व्हायरस रिचेस अ पीक टायर बिफोर सिम्टम्स आर ऑब्झर्व्ड, ओके.
सो व्हायरलचं जर एखादं इन्फेक्शन झालं तर त्याचे सिम्पटम्स बाहेर दिसायच्या आधी त्या व्हायरसेसचं खूप ग्रोथ जी आहे ती आपल्या बॉडीमध्ये झालेली असते. ओके, सो त्याच्यामुळे त्याची ट्रीटमेंट जी आहे ती फार डिफिकल्ट होऊन जाते. ओके, so there are few agents which mainly developmental stage of show promise of antiviral actions. ओके, सो काहीच असे एजंट्स आहेत की ते व्हायरसचे जी डेव्हलपमेंटल स्टेज आहे त्याच्यावर ते इफेक्ट शो करतात. ओके, पण असे कमीच ड्रग्ज आहेत दॅट अफेक्ट द व्हायरल मल्टिप्लिकेशन स्टेज. ओके, सो जनरली ह्याची जी ट्रीटमेंट आहे ती कॉम्प्लिकेटेड आहे, कारण का सिम्पटम्स दिसायच्या अगोदरच त्याची जी काही ग्रोथ आहे ती मॅक्झिमम लेवलपर्यंत बॉडीमध्ये झालेली असते. ओके, सो ड्रग यूज टू प्रिव्हेंट द व्हायरल रेप्लिकेशन इज बेस्ट यूज प्रोफायलॅक्टिकली रॅदर दॅन लेफ्ट इट ग्रॉस सिम्पटम्स मॅनिफेस्ट. ओके, सो त्याच्यामुळे व्हायरस ड्रग ट्रीटमेंटसाठी जे ड्रग यूज केले जातात ते मोस्ट ऑफ प्रोफायलॅक्टिक एजंट म्हणून मोस्ट इफेक्टिव्ह असतात. ओके, सो त्याच्यामुळे ते होऊ नये म्हणून त्याचं एखादं वॅक्सिन एखादं इंजेक्शन घेणं हेच बेनिफिशियल असतं, कारण का एकदा का आपल्याला व्हायरसचं इन्फेक्शन झालं की त्याचे सिम्पटम्स दिसेपर्यंत खूप वेळ लागतो. ओके, किंवा त्याचे सिम्पटम्स दिसेपर्यंत ऑलरेडी त्या व्हायरसची हाय ग्रोथ जी आहे म्हणजे भरपूर मल्टिप्लिकेशन्स भरपूर त्याचं स्प्रेडिंग आपल्या ह्युमन बॉडीमध्ये झालेलं असतं. ओके, सो व्हायरसेस हॅव नो सेल वॉल अँड मेडअप ऑफ न्यूक्लिक ॲसिड कंपोनंट्स. ओके, सो व्हायरस जर आपण त्याचे स्ट्रक्चरल फीचर्स बघितले तर त्यांच्यामध्ये सेल वॉल नसते. ओके, अँड दे मेडअप ऑफ न्यूक्लिक ॲसिड्स. सो व्हायरस कंटेनिंग एन्व्हलप अँटीजेनिक इन नेचर, जे एन्व्हलप त्यांच्या सेल कंटेंटला सराउंड करतं विच इज अँटीजेनिक इन नेचर. सो व्हायरसेस आर ऑब्लिगेट इंट्रासेल्युलर पॅरासाइट. सो त्याच्यामुळे त्यांना ऑब्लिगेट इंट्रासेल्युलर पॅरासाइट असं म्हटलं जातं. ओके, दे डू नॉट हॅव मेटाबॉलिक मशिनरी ऑफ देअर ओन, uses host enzyme. Okay, so for metabolism purpose it does not have any kind of enzyme into their body. Okay, so for that purpose they require the enzymes from the host body. so त्याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये जे काही डिफरंट एन्झाईम्स आहेत त्याचा यूज करून ते स्वतःची ग्रोथ आणि स्वतःचं मल्टिप्लिकेशन्स करतात. ओके, त्याच्यानंतर आपण इथे जो फर्स्ट पॉईंट बघितलेला आहे की त्याच्यामध्ये न्यूक्लिक ॲसिड प्रेझेंट असतं. ओके, मग आयदर DNA किंवा RNA दोन्ही एकत्र नसतात, तर DNA कंटेनिंग व्हायरस आहे त्यांना DNA व्हायरस म्हटलं जातं, RNA कंटेनिंग व्हायरस आहे त्याला RNA व्हायरस म्हटलं जातं. सो न्यूक्लिक ॲसिडमधलं सिंगल कंपोनंट त्या व्हायरसमध्ये प्रेझेंट असतं. ओके, so certain antiviral drugs are used that decrease the ability of flu viruses to produce. Okay, so त्याच्यामुळे अशा व्हायरसेस अगेन्स्ट सर्टन ड्रग यूज केले जातात त्यांना अँटीव्हायरल ड्रग असं म्हटलं जातं. ओके, so when used as directed, antiviral drugs may help reduce the duration of flu symptoms in otherwise healthy children and adult and may reduce the severity of common flu. Okay, सपोज जर व्हायरल इन्फेक्शनमुळे आपल्याला जर फ्लू लाईक सिम्पटम्स दिसत असतील तर अँटीव्हायरल कॅटेगरीचे ड्रग जर आपण ॲडमिनिस्ट्रेट केले सो दोज ड्रग्स हेल्प्स टू रिड्यूस द ड्युरेशन ऑफ फ्लू सिम्पटम्स. ओके, मग फ्लूचे जे सिम्पटम्स आहेत त्याचा जो ड्युरेशन आहे ते रिड्यूस करणार आहेत किंवा मग काय करणार आहेत की दे रिड्यूस द सिव्हिरिटी ऑफ कॉमन फ्लू. सो त्या फ्लूची जी काही सिव्हिरिटी आहे सिव्हिअर सिम्पटम्स आहेत ते रिड्यूस करतात. ओके, सो दोज आर द इफेक्ट विच इज एक्झर्टेड बाय दिस अँटीव्हायरल ड्रग. सो अँटीव्हायरल्स आर अवेलेबल फॉर मेनी व्हायरल इन्फेक्शन्स. ओके, सो डिफरंट टाईपचे जे व्हायरल इन्फेक्शन्स आहेत त्यांच्या अगेन्स्ट हे अँटीव्हायरल प्रिपरेशन्स आहेत ते अवेलेबल आहेत. व्हायरसेस कंट्रोल बाय करंट अँटीव्हायरल थेरपी सो दॅट इन्क्लूड सायटोमेगॅलोव्हायरस, हिपॅटायटिस व्हायरस, हर्पीस व्हायरस, ह्यूमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस, इन्फ्लुएन्झा व्हायरस, रेस्पिरेटरी सिन्सायटल viruses. Okay, so these are the different type of viruses which causes the specific type of viral infections. Okay, and certain antiviral category drugs which use against these viruses. Okay,
So antiviral drugs, many antiviral drugs are purine or pyrimidine analogs. Okay, so purine आणि pyrimidine structural analog असलेले multiple से many types चे antiviral कॅटेगरीचे ड्रग आहेत. Many antiviral drugs are prodrugs. Okay, so many of them are prodrug. Prodrug म्हणजे काय, तर ते ॲडमिनिस्ट्रेट केल्यानंतर मेटाबॉलिझम झाल्यानंतर त्याचं ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये कन्वर्जन होतं. ओके, आणि मग ते त्यांची ॲक्शन शो करतात. सो दे मस्ट बी फॉस्फोरायलेटेड बाय द व्हायरल और सेल्युलर एन्झाईम इन ऑर्डर टू बिकम ॲक्टिव्ह. ओके, मग असे जे प्रोड्रग कॅटेगरीचे जे ड्रग आहेत ते ॲडमिनिस्ट्रेट केल्यानंतर ड्यू टू द व्हायरल एन्झाईम और ड्यू टू द आवर सेल्युलर एन्झाईम्स दे मे बी गेट phosphorylated. Okay, means undergoes the metabolic processes and thereby they convert into the active form. Okay, and then they exert their effects on the viruses. Okay, so antiviral agents exhibits active replication, so the viral growth resume after the drug removal. Okay, सो जनरली दिस अँटीव्हायरल एजंट्स आहेत विच इनिबिट्स द ॲक्टिव्ह रेप्लिकेशन्स. ओके, म्हणजे व्हायरसेसचे जे रेप्लिकेशनची जी प्रोसेस आहे तिथे इनिबिट करतात. ओके, सो द व्हायरल ग्रोथ रिझ्युम्स आफ्टर द ड्रग रिमूव्हल. त्याच्यामुळे ड्रग रिमूव्ह केल्यामुळे जी व्हायरलची ग्रोथ होत असते, मल्टिप्लिकेशन होत असतं, दॅट विल बी गेट स्टॉप्ड. ओके, सो ड्रगची थेरपी सुरू असताना जे रेप्लिकेशन स्टॉप झालेलं असतं ते ड्रग आपण घ्यायचं बंद केल्यानंतर पुन्हा त्याची जी ग्रोथ आहे ती सुरू राहते. ओके, कारण का ते फक्त काय करतात, अँटीव्हायरल कॅटेगरीचे ड्रग्ज आहेत दे जस्ट इनिबिट्स द ॲक्टिव्ह रेप्लिकेशन्स, म्हणजे व्हायरसचं जे मल्टिप्लिकेशन आहे ती प्रोसेस ते स्टॉप करतात. त्याच्यामुळे ड्रग स्टॉप केल्यानंतर ती जी ग्रोथ आहे, रेप्लिकेशनची जी प्रोसेस आहे ती कंटिन्यू होते. ओके, सो अँटीव्हायरल्स ड्रग्ज आहेत, हाऊ दे ॲक्ट वी विल सी हिअर. सो एबल टू एंटर द सेल इन्फेक्टेड विथ व्हायरस. ते काय करणार आहेत अँटीव्हायरल कॅटेगरीचे ड्रग की ज्या सेलमध्ये व्हायरसेस आहेत, ग्रो होत आहेत, त्या सेलमध्ये ते एंटर करतात. इंटरफिअर विथ व्हायरल न्यूक्लिक ॲसिड सिंथेसिस ऑर रेग्युलेशन्स. ओके, सो व्हायरसच्या ज्या काही डिफरंट प्रोसेसेस आहेत, न्यूक्लिक ॲसिड सिंथेसिसची प्रोसेस आहे तिथे इंटरफिअर करतात. सम ड्रग इंटरफिअर विथ ॲबिलिटी ऑफ व्हायरस टू बाइंड द सेल. ओके, म्हणजे त्या व्हायरसची एक ॲबिलिटी असते की सेलला बाइंड करायचं आणि मग त्याचं जे काही त्याच्यामधले जे काही एन्झाईम्स आहेत ते स्वतःच्या ग्रोथ मल्टिप्लिकेशनसाठी यूज करायचं. ओके, मग त्याची जी ॲबिलिटी आहे की त्या पर्टिक्युलर सेलला बाइंड व्हायची तीच काय केली जाते, इंटरफिअर केली जाते. ओके, सो दॅट्स वाय दोज व्हायरसेस डज नॉट बाइंड टू द सेल्स अँड देअर बाय he does not replicate, right? So some drugs stimulates the body immune system. So काही ड्रग काय करतात की बॉडीची इम्युनिटी सिस्टीम आहे ती ते स्टिम्युलेट करतात. ओके, मीन्स त्या व्हायरस अगेन्स्ट फाईट होण्याच्या कॅपॅबिलिटीची आपली बॉडीची इम्युनिटी सिस्टीम आहे ते अशी ती इम्युनिटी सिस्टीम सम ड्रग्स जे आहेत ते बनवतात. ओके, बेस्ट रिस्पॉन्सेस टू अँटीव्हायरल ड्रग्ज आर इन पेशंट विथ कॉम्पिटंट इम्युन सिस्टीम. ओके, म्हणजे जर आपण असे बेस्ट अँटीव्हायरल ड्रगचे जर आपण एक्झाम्पल्स बघितले तर ते त्यांची बेस्ट ॲक्शन कोणत्या पेशंट्समध्ये येतात, तर त्या पेशंट्सची इम्युनिटी सिस्टीम स्ट्रॉंग आहे अशा पेशंट्समध्ये अँटीव्हायरल कॅटेगरीचे जे ड्रग्ज आहेत ते मोर पोटेंटली त्यांची ॲक्शन शो करतात. ओके, सो अ हेल्दी इम्युन सिस्टीम वर्क्स सिनर्जिस्टिकली विथ द ड्रग टू एलिमिनेट और सप्रेस द व्हायरल ॲक्टिव्हिटीज. सो त्याच्यामुळे आपली इम्युनिटी जर चांगली असेल, इम्युनिटी पॉवर जर चांगली असेल तर त्या अँटीव्हायरल ड्रगसाठी आपली इम्युनिटी पॉवर जी आहे ती सिनर्जिस्टिक ॲक्शन शो करणार आहे. ओके, सो त्या ड्रगची ॲक्शन प्लस आपली well immunity, so that fight and suppress the growth of that viral. Okay, so fight against that viruses, eliminate that virus and suppress the growth of that viruses. Okay, so certain drugs which act through this certain kind of mechanism, either they infected into the virus cells and thereby they destruct that virus, or either they interfere with the nucleic acid synthesis or regulation process. Okay, and thereby they kill that viruses or prevent the growth of that viruses. Then some drug interfere with the ability of virus to bind to the cell. ओके, त्यांची जी ॲबिलिटी आहे सेलला बाइंड होण्याची तीच ते अल्टर करणार आहेत. सो त्याच्यामुळे व्हायरसेस जे आहेत ते त्या होस्ट सेलमध्ये इझिली सर्वाईव्ह करू शकत नाही. ओके, देन अनदर इज दॅट सम ड्रग स्टिम्युलेट द बॉडी इम्युनिटी सिस्टीम. ओके, बॉडीची इम्युनिटी सिस्टीम स्टिम्युलेट करतात की जे व्हायरसच्या अगेन्स्ट आपली इम्युनिटी सिस्टीम लढू शकते. ओके, so best responses to the antiviral drugs are in the patient with
कॉम्पिटंट इम्युनिटी सिस्टीम. ओके, मग अशा पेशंट्समध्ये इम्युनिटी सिस्टीम स्ट्रॉंग असेल की जी अँटीव्हायरलला व्हायरसेस इन्फेक्शनला इझिली फाईट करू शकत असेल. ओके, अशा त्या ह्युमन बिईंगमध्ये अँटीव्हायरल ड्रगचा इफेक्ट जो आहे तो मोर पोटेंटली दिसून येतो. ओके, सो दिस हेल्दी इम्युनिटी सिस्टीम वर्क सिनर्जिस्टिकली विथ द ड्रग टू इलिमिनेट ऑर सप्रेस द व्हायरल ॲक्टिव्हिटी. ओके, सो त्याच्यामुळे अशी हेल्दी इम्युनिटी सिस्टीम जर असेल तर ती सिनर्जिस्टिक इफेक्ट शो करणार आहे विथ अँटीव्हायरल ड्रग. ओके, टू एलिमिनेट ऑर सप्रेस द व्हायरसेस फ्रॉम द बॉडी. ओके, सो अँटीव्हायरल मेडिकेशन्स आहेत. सो अँटीव्हायरल ड्रग्ज आर देअर, देन अँटी रेट्रोव्हायरल ड्रग्ज आर देअर, हर्पिस सिम्प्लेक्स व्हायरस ड्रग्ज आर देअर, देन व्हॅरिसेला झुस्टर व्हायरस इज देअर. ओके, सो त्याच्यामध्ये ह्या डिफरंट व्हायरल इन्फेक्शन्समध्ये स्पेसिफिक ड्रग यूज केले जातात. ओके, सो अँटीव्हायरल ड्रग्स यूज टू ट्रीट द इन्फेक्शन कॉज्ड बाय द व्हायरसेस अदर दॅन HIV. ओके, सो HIV या व्हायरसपेक्षा जे अदर व्हायरल इन्फेक्शन्स आहेत त्याच्या ट्रीटमेंटसाठी अँटीव्हायरल ड्रग यूज केले जातात. ओके, देन अँटी रेट्रोव्हायरल ड्रग यूज इन द ट्रीटमेंट ऑफ इन्फेक्शन्स कॉज्ड बाय द HIV and viruses that causes the AIDS. Okay, मग असे व्हायरस विच causes the AIDS like conditions, that is HIV virus is responsible to cause the AIDS, right? सो त्याच्या अगेन्स्ट असे अँटी रेट्रोव्हायरल कॅटेगरीचे ड्रग्ज आहेत ते ॲक्शन शो करणार आहेत. ओके, देन नेक्स्ट आहे हर्पिस simplex viruses. So that include herpes simplex viruses 1 and herpes simplex viruses 2. Okay, so herpes simplex viruses 1 आहे which is an oral herpes and herpes simplex viruses 2 which is an genital herpes infections. ओके, सो ह्याच्या अगेन्स्ट सर्टन ड्रग्ज जे आहेत ते त्यांची ॲक्शन शो करणार आहेत. ओके, अँड लास्ट इज दॅट व्हॅरिसेला झुस्टर व्हायरस. सो चिकनपॉक्स आहे, शिंगलस आहे. ओके, सो ह्या केसेसमध्ये काय केलं जातं की ह्या व्हायरसच्या व्हॅरिसेला झुस्टर या व्हायरसच्या अगेन्स्ट ॲक्ट होणारे ड्रग्ज जे आहेत ते यूज केले जातात. ओके, सो these are the antiviral medications which is used for the treatment of viruses. ओके, सो आता आपण ॲक्च्युअल ड्रग बघूया अँटीव्हायरस ड्रग. सो त्याच्यामध्ये फर्स्ट आहे अँटी हर्पिस व्हायरस ड्रग दॅट इन्क्लूड्स द आयडॉक्झिझुरिडिन. ओके, सो दिस 5-iodo-2-deoxyuridine first pyrimidine antimetabolite. Okay, so this is the first pyrimidine antimetabolite drug. If you see the mode of action, compete with the thymidine and gets incorporated into a DNA and faulty DNA forms which breaks down easily. Okay, so हा आयडॉक्झिरिडिन कॅटेगरीचा जो ड्रग आहे विच मोस्टली ॲक्टिव्ह अगेन्स्ट द हर्पिस व्हायरसेस. ओके, सो हाऊ ही ॲक्ट, what is the mode of action of that drug, that it compete with the thymidine base. ओके, सो DNAच्या सिंथेसिसमध्ये थायमिडिन सोबत तो कॉम्पीट करणार आहे आणि थायमिडिनच्या जागी स्वतः बाइंड होणार आहे. ओके, सो त्याच्यामुळे काय होणार आहे की फॉल्टी DNA फॉर्म होतो. ओके, अँड दॅट DNA कॅन इझिली ब्रेक बाय आवर इम्युनिटी सिस्टीम. ओके, then next part is uses. So topical uses only herpes simplex, keratitis, superficial dendritic keratitis infection. When rapid action is required, acts faster than acyclovir. More useful when stromal involvement of cornea. Okay, and if we see the drawback, that is side effect which is associated with this idozuridine drug, local toxicities are there, ocular irritation, low virus selectivity and quick resistance is there. Okay, so this idozuridine drug, this compound is thymidine analog. Okay, and it is preferentially incorporated in the viral DNA, so during the non-infectious material. Okay, so it is extremely toxic and cannot be used systematically save in desperations. ओके, सो त्याच्यामुळे काय होतं आहे की DNA फॉर्मेशनची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये काय केलं जातं, हायडोझिरिन ड्रग जो आहे तो इनकॉर्पोरेट केला जातो. ओके, अँड इट प्रोड्युसेस अ नॉन इन्फेक्शियस मटेरियल. सो इट इज एक्स्ट्रीमली खूप टॉक्झिक इफेक्ट असल्यामुळे इट कॅन नॉट बी यूज सिस्टमॅटिकली. सो त्याच्यामुळे इंजेक्शन रूटने म्हणजे सिस्टमॅटिकली यूज केलं जात नाही. इट हॅज प्रूव्ड ऑफ द व्हॅल्यू in the local treatment of superficial viral infection that include herpetic ulcerations of the cornea. Okay, सो त्याच्यामुळे
हा आयडोझुरिडिन हा जो ड्रग आहे ड्यू टू देअर मोर टॉक्सिक इफेक्ट इट इज नॉट यूज सिस्टमॅटिकली. ओके, सो इट इज यूज ॲज ॲन लोकल ट्रीटमेंट. सो लोकल ट्रीटमेंट मीन्स more superficial virus infections are there that include herpetic ulcerations of the cornea likewise. Okay, so herpes मुळे होणारे जे काही सुपरफिशियल इन्फेक्शन्स आहेत त्याच्या ट्रीटमेंटसाठी आयडोझुरिडिन हा ड्रग जो आहे तो यूज केला जातो. ओके, द नेक्स्ट ड्रग्स इज दॅट थायोसेमी कार्बाझोन. ओके, so next drug is that methicillin. Okay, so it is historical importance as an inhibitor of पॉक्स व्हायरसेस. ओके, सो पॉक्स व्हायरसला स्पेसिफिकली मेथिसाझोन हा जो ड्रग आहे तो काय करणार आहे, इनहिबिट करणार आहे. ओके, सो इट हॅज हायली व्हायरस स्पेसिफिक अँड डिड नॉट अफेक्ट द सेल्युलर मेटाबॉलिझम. ओके, सो दिस मेथिसाझोन ड्रग्स विच इज अन व्हायरल स्पेसिफिक. ओके, सो इट डज नॉट अफेक्ट आवर होस्ट बॉडी or our metabolic processes. It blocked the late stage in viral replication resulting in formation of immature non-infectious viruses particle. ओके, मग हा जो ड्रग आहे मेथिसाझोन हा काय करणार आहे की रेप्लिकेशनची जी प्रोसेस आहे व्हायरस मल्टिप्लिकेशनची जी प्रोसेस आहे त्याच्या एंडिंग स्टेजला तो त्याचा इफेक्ट शो करणार आहे. त्याची जी लास्ट स्टेज आहे जिथे व्हायरसचं रेप्लिकेशन्स होतं तिथे तो काय करणार आहे, त्याची ती जे काही स्टेप आहे लास्ट स्टेप ती तो ब्लॉक करतो अँड देअर बाय इट कॉजेस द फॉर्मेशन ऑफ इमॅच्युअर व्हायरसेस. ओके, अँड नॉन इन्फेक्शियस व्हायरसेस ऑर द पार्टिकल्स. ओके, सो तो काय करणार आहे, त्याची जी काही डेव्हलपमेंट रेप्लिकेशनची जी लास्ट स्टेज आहे ती तो ब्लॉक करणार आहे. सो त्याच्यामुळे जे काही व्हायरसेस फॉर्म होतील विच इज इमॅच्युअर इन नेचर ऑर नॉन इन्फेक्शियस इन नेचर. ओके, सो दिस इज द मोड ऑफ ॲक्शन ऑफ दिस मेथिसाझोन ड्रग. ओके, then next antiviral agents that include amantadine. So amantadine, it is a one adamantamine hydrochloride. Amantadine is an anti-influenza drug. Okay, so it's an anti-influenza drug. इन्फ्लुएन्झाच्या ट्रीटमेंटमध्ये जनरली amantadine ड्रग जो आहे तो स्पेसिफिकली यूज केला जातो. ओके, इफ यू सी द मेकॅनिझम ऑफ ॲक्शन वेन इन्फ्लुएन्झा व्हायरसेस replicate within the host cell, a viral membrane protein known as M2, that is integral membrane protein that function as an ion channel. From an ion channel for H plus influx from the endosome into the various prior to infusion of the viral membranes with endosomal membrane. Okay, so this amantadine which binds to the M2 protein and blocks its ion channel activity and thus inhibits the viral uncoating of replications. Okay, so व्हायरस डेव्हलपमेंटच्या ज्या डिफरंट स्टेजेस आहेत रेप्लिकेशनच्या त्याच्यामध्ये ही एक स्टेज आहे की ज्याच्यामध्ये व्हायरसचं अनकोटिंग होतं. ओके, सो दॅट इज इनिबिटेड विथ द हेल्प ऑफ दिस amantadine ड्रग. ओके, सो amantadine ड्रग काय करणार आहे, इट बाइंड्स टू द M2 प्रोटीन. M2 प्रोटीन टाईप जो आहे त्याला जाऊन बाइंड होणार आहे अँड देअर बाय इट ब्लॉक्स इट्स आयन चॅनल ॲक्टिव्हिटी. सो त्याच्यामुळे M2 प्रोटीनशी रिलेटेड जे काय आयन चॅनल्स आहेत त्याची ॲक्टिव्हिटी तो ब्लॉक करणार आहे अँड दस इनिबिट्स द व्हायरल uncoating and replications. Okay, and thereby it shows their effect on the viral uncoating and the replication of that viruses. Okay, if we see the therapeutic uses of this amantadine drug, the primary use of amantadine in veterinary medicine is an adjunct to NSAID for the treatment of chronic pain in dogs and cats. Okay, so most of dogs आणि कॅटमध्ये जे काही क्रोनिक पेन आहे त्याला ट्रीट करण्यासाठी यूज केला जातं. इट इज इफेक्टिव्ह फॉर ट्रीटिंग सम बट नॉट ऑल इन्फ्लुएन्झा व्हायरसेस. ओके, सो इन्फ्लुएन्झा व्हायरसेसमुळे जे काही इन्फेक्शन्स होणार आहेत त्याला ट्रीट करण्यासाठी लिटिल केसमध्ये हा जो ड्रग आहे amantadine ड्रग तो यूज केला जातो. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द amantadine ड्रग. ओके, सो amantadineमध्ये आपण बघितलेलं आहे दिस सबस्टन्स इनिबिट्स सम मायझो व्हायरसेस सच ॲज ह्युमन इन्फ्लुएन्झा अँड पॅरा इन्फ्लुएन्झा. ओके, सो इन्फ्लुएन्झा व्हायरस अगेन्स्ट तो त्याची ॲक्टिव्हिटी मोस्ट स्पेसिफिकली शो करणार आहे. ओके, नेक्स्ट इज दॅट
antiviral drug is interferon. Okay, so these interferons are the natural proteins which is produced by the cell of immune system. Okay, so आपल्या बॉडीचे जे इम्युन सिस्टीम आहे त्याचे जे सेल्स आहेत ते हे इंटरफिरॉन लाईक सबस्टन्सेस आहेत ते प्रोड्यूस करतात. ओके, in response to challenges by foreign agents such as viruses, bacteria, parasites and tumor cells. Okay, मग हे जे आहे ते इंटरफिरॉन्स जे आहेत which is naturally protein which are natural proteins which produced by the interferons जे आहेत which is produced by the immunity system. Okay, so this production of this interferon in immunity system responses to challenges by foreign agents that includes the viruses, bacteria, parasites and tumors. Okay, so these are the different foreign agents that include viruses, bacteria, parasites, tumor cells. Okay, so these challenges this system which is responsible for change into the foreign organic matter. Okay, and this antiviral, immune modulating and anti-proliferative agents, the three classes of interferons, that is alpha, beta and gamma. Okay, so interferons से 3 types आहेत, alpha, beta and gamma interferon. ॲडवर्स इफेक्ट ऑफ इंटरफिरॉनचे ॲडवर्स इफेक्ट काय काय आहेत बघा. ॲक्यूट फ्लू लाईक सिम्टम्स, सो फीवर, हेडेक, these are the symptoms which are associated with this interferon drug. Okay, then bone marrow suppressions that include the granulocytopenia or thrombocytopenia, and neurotoxicity, so that include confusion and seizures, cardiotoxicity, arrhythmia and impairment of fertility. Okay, so these are the adverse effect which is associated with this interferon drugs which act as an antiviral drug. Okay, the next drug is that human immunoglobulins. Okay, so normal plasma contains antibodies to many diseases. Okay, and these antibodies are contained in gamma globulin. Okay, so different drugs जे आहेत त्यांच्यासाठी different type of antibodies आहेत. Okay, so human specific immunoglobulins may abort some virus infections. मग काही असे ह्युमन स्पेसिफिक जे इम्युनोग्लोब्युलिन्स आहेत. ओके, सो दोज इम्युनोग्लोब्युलिन्स आर रिस्पॉन्सिबल टू ट्रीट दॅट व्हायरस इन्फेक्शन्स इफ गिवन इन इन्क्युबेशन पिरियड. जर इन्क्युबेशन पिरियडमध्ये दिलं तर ते मोस्ट इफिशियंटली त्यांची ॲक्शन शो करणार आहेत. ओके, सो पोलिओमध्ये पोलिओमलायटिस और जर्मन मिसल्स इन द प्रेग्नेंट वुमेन. ओके, सो प्रेग्नेंट वुमेनमध्ये जर ॲडमिनिस्ट्रेट केलं तर त्याच्यामुळे काय होतं आहे, पोलिओमलायटिस लाईक कंडिशन्स आहे किंवा जर्मन मिसल्स लाईक कंडिशन्स आहेत. सो दॅट विल बी अरायजेस ड्यू टू द युसेज ऑफ दॅट human immunoglobulins. Okay, so normal plasma contains antibody to many diseases. So these antibodies are contained in the plasma globulin. So generally drugs जे आहेत which acts as an antiviral, so they contains a certain type of antibodies into their bodies. Okay, and these antibodies are generally controlled by the gamma globulin. antibodies जे आहेत ते गॅमा ग्लोब्युलिनकडून कंट्रोल केले जातात. ह्युमन स्पेसिफिक इम्युनोग्लोब्युलिन्स which are previously known as an hyperimmune and covalescent gamma globulins. Okay, so these are the immunoglobulins. Okay, so कोणते कोणते बघितलेलं आहे आपण त्याच्यामध्ये. immunoglobulins which are known as hyperimmune or covalent gamma globulins. Okay, may abort some virus infection if given in the incubation period, and they are very short supply and should may be
may be used in cases at special risks that include such of poliomyelitis, German measles in the pregnant woman. ओके, सो जिथे मोस्ट प्रिकॉशन घेण्याची गरज आहे तिथे हा जो ड्रग आहे ह्युमन इम्युनोग्लोबुलिन तो मोस्ट ऑफ यूज केला जात नाही. ओके, सो कोणत्या केसेसमध्ये सांगितलेलं आहे? मोस्ट ऑफ द प्रेग्नेंट वुमेन्समध्ये. ओके, then next is that immunological methods. Okay, so these immunological methods, the use of prophylactic vaccination is of immense use to prevent the viral infections. Okay, so first prophylactic vaccination is the only way to prevent the viral infections. ओके, म्हणजे काय करायचं आहे की व्हायरल इन्फेक्शन आपल्याला व्हायच्या आधी आपल्याला त्याची ट्रीटमेंट घ्यायची आहे, त्याच्यासाठीचं जे वॅक्सिनेशन आहे ते यूज करायचं आहे. ओके, बट इट इज इफिकेशियसली ओनली इफ गिवन सफिशियंट टाईम बिफोर एक्सपोजर टू अलाव द इम्युनिटी टू डेव्हलप. ओके, so this prophylactic vaccination is of immense use in prevention of viral infections. Okay, but it efficaciously only if given sufficient time before the exposure to the site of immunity to develop. Okay, so काय सांगितलेलं आहे ते म्हणजे एकदा का आपल्या बॉडीला व्हायरलचं एक्सपोजर झालं, ओके, इन्फेक्शन झालं, तर आपली बॉडी जी आहे ती तेवढ्या स्ट्रॉंग इनफ इम्युनिटी बिल्डअप करू शकते. ओके, अँड दॅट आवर स्ट्रॉंग इम्युनिटी फाईट अगेन्स्ट दॅट काइंड ऑफ इन्फेक्शन्स. ओके, सो इथे आपला अँटीव्हायरल हा जो पार्ट आहे तो कवर झालेला आहे. ओके, सो इन किमोथेरपी ऑफ व्हायरल डिसीजेसमध्ये आपण बघितलेलं आहे व्हायरसेस म्हणजे काय, त्याच्यानंतर डिफरंट टाईप ऑफ अँटीव्हायरल जे आहेत ते बघितलेले आहेत विथ एक्झाम्पल ऑफ ड्रग. ओके, विथ देअर क्लासिफिकेशन अँड देन आपण इंडिव्हिज्युअल ड्रग डिस्कस केलेले आहेत. सो ड्रगमध्ये आपण आयडॉक्झुरिडिन, थायोसेमी, कार्बामाझोन अँड अमॅन्टिडिन हायड्रोक्लोराईड लाईक ड्रग आहे, दे इंटरफिरॉन आहे, ह्युमन इम्युनोग्लोबुलिन आहे, इम्युनॉलॉजिकल मेथड्स आहेत. ओके, सो ह्या ज्या सगळ्या आहेत त्या आपण इथे डिस्कस केलेला आहे इंडिव्हिज्युअल ड्रग. ओके, सो आजचा लेक्चर आपण जर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू बघितलं तर इम्पॉर्टंट आहे. अँटीव्हायरल ड्रगची किमोथेरपी जी आहे व्हायरस डिसीजेसची ती एक्झाममध्ये विचारली जाऊ शकते. त्याच्यानंतर अँटीव्हायरल कॅटेगरीचा जे ड्रग आहेत स्पेसिफिकली नाव घेऊन त्याच्यावर नोट विचारली जाऊ शकते. ओके, सो अशा टाईपचे क्वेश्चन जे आहेत ते ह्या अँटीव्हायरल ह्या कॅटेगरी अंडर विचारले जाऊ शकतात. ओके, सो इथे आपला हा चॅप्टर संपलेला आहे. या चॅप्टरमध्ये आपण किमोथेरपी ऑफ फंगल डिसीजेस अँड अँटीव्हायरल ड्रग्स हे बघितलेलं आहे. ओके, सो आजच्या चॅप्टरमधला कोणता पॉईंट कोणती कन्सेप्ट जर तुम्हाला समजली नसेल तर तुम्ही मला पर्सनल मेसेज करून विचारू शकता. Okay, so thank you for listening me. Take care all of you. Goodbye.